भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक लोकार्पण सोहळा माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा झाला। या ऐतिहासिक क्षणाने सर्व उपस्थितांच्या मनात गौरवाची भावना निर्माण झाली। या सोहळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। त्यांच्या जीवनकार्याने प्रेरित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या महापुरुषाचे स्मरण केले। संपूर्ण परिसर फुलांनी, दिव्यांनी आणि ध्वजांनी सजवला होता। भव्य पुतळ्याचे अनावरण पाहताना जनसमुदायाचे डोळे आनंदाने भारावले। कार्यक्रमात विविध मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांची महती सांगितली आणि त्यांच्या कार्यातून मिळालेल्या प्रेरणेचा गौरव केला। बाबासाहेबांनी दिलेला समतेचा, न्यायाचा आणि मानवतावादाचा संदेश या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात नव्या जोमाने प्रतिध्वनित झाला। सांस्कृतिक कार्यक्रम, विविध समाजगीतांची सादरीकरणे आणि बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित प्रदर्शने यांनी सोहळ्याला अधिकच रंगत आणली। ही घटना केवळ एक स्मारक उभारण्याची नव्हे तर बाबासाहेबांच्या विचारांना नवसंजीवनी देण्याची आणि त्यांच्या प्रेरणेला नव्या पिढ्यांसमोर मांडण्याची होती। स्मारकाचा गौरव आणि जनतेचा उत्साह हे या सोहळ्याचे खरे यश होते। यावेळी सन्माननीय सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, भीमसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। मालेगावकरांनो, तुमचं आपल्या सगळ्यांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। आपण सर्व मालेगावकर भाग्यवान आहोत। आज आदरणीय भंतेजींचं देशभरातून आपल्या मालेगावला पदस्पर्श झाले। संपूर्ण मालेगावकरांच्या वतीने
मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मालेगावच्या इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्णाक्षराने लिहिला जाणार आहे. गेल्या 25-30 वर्षांपासून आपल्या मालेगावकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं, आपल्या मालेगावला भारतरत्न मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुतळा झाला पाहिजे, यासाठी अनेकांनी संघर्ष केला, ज्याच्यामध्ये मी नाव घेऊ शकतो. आदरणीय चंद्रसिंह मजदे साहेब, आदरणीय भारतजी चव्हाण साहेब, आदरणीय शेख रशीद शेख शफी साहेब, तत्कालीन आयुक्त हर्षदीप कांबळे साहेब, आदरणीय भगवानजी अडव साहेब, आणि त्या काळामध्ये पुष्पा राजेश गंगावडेंनी आपल्या मालेगाव महानगरपालिकेमध्ये हा ठराव मांडून ही जागा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. मला माहिती आहे गेल्या 25 वर्षांचा 30 वर्षाचा हा संघर्ष, अनेकांनी आंदोलन केलं, अनेकांनी जेल भोगली, अनेकांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली, आणि आज सगळ्या मालेगावकरांच्या पाठपुराव्यामुळे हा शुभ दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि म्हणून भंतेजींचं या ठिकाणी स्वागत करीत असताना, या सर्वांचे आभार मानित असताना मी मालेगाव महानगरपालिकेचं पण आभार मानतो की त्यांनी या शुभ कार्यासाठी 2 कोटी रुपये आपल्याला महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहे. मी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार मानतो. प्रशासन कसं असलं पाहिजे, फक्त 3 दिवसांमध्ये आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली आणि पुतळ्याला परवानगी देण्यात. आपल्याला माहिती आहे, जेव्हा मुख्यमंत्री महोदय मालेगावला आले होते तर येत असताना या पुतळ्याची मंजुरी आणि पुतळ्याची परवानगी सुद्धा ते घेऊन आपल्याला आदेश या ठिकाणी घेऊन आले होते. आणि म्हणून या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. आजचा अतिशय शुभ दिवस आहे आणि आदरणीय भंतेजींच्या शुभ हस्ते या महापुरुषाच्या पुतळ्याचं लोकार्पण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. मी आपला अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो, काही थोडंसं काम अपूर्ण आहे आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये हे काम आपण पूर्ण करणार आहोत. आजचा दिवस एवढ्याकरता निवडला, याच शुभ दिवशी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांवर त्या काळामध्ये 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीचे मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना जबाबदारी देण्यात आलेली होती. आणि म्हणून त्यांच्यावर जी जबाबदारी देण्यात आली, त्या जबाबदारीच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्या देशाला घटना दिली आहे. आणि त्यात शुभ दिवसाचं औचित्य साधून आपण आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतो आहोत. मला माहिती आहे वेळेचं भान आज या ठिकाणी मी ठेवतो. भंतेजी माणसाच्या जीवनामध्ये दिवस येत असतात, जात असतात, परंतु मी स्वतःला भाग्यवान समजतो की हे पुण्य कर्म करण्याची संधी आपल्या सर्व मालेगावकरांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांनी पाठपुरावा केला. एक व्यक्ती दादापुढे काही करू शकत नाही, आपण सर्वांनी पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे आजचा हा शुभ दिवस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आदरणीय
मंत्री महोदय रामदासजी आठवले साहेब, आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, आदरणीय जगेंद्रजी कवाडे साहेब यांना मी प्रत्यक्ष भेटून आणि आठवले साहेबांची फोनवर बोलून त्यांची परवानगी न घेता त्यांचे फोटो टाकलेले आहेत आणि त्यांनी शुभेच्छा या कार्यक्रमाला आपल्या मालेगावला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं की ज्या दिवशी आपण याचं भूमिपूजन केलं त्या दिवशी मी बोललो होतो की मला पण काही बोलायचं आहे. मी या शुभ कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना विनंती आवाहन करत आहे. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुतळा जे स्वप्न आपल्या मालेगावकरांनी पाहिलेलं होतं ते स्वप्न आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण झालेलं आहे. झालंय की नाही? आवाज कमी आहे. झालंय की नाही? भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा आणि आता हे स्थान उत्तर महाराष्ट्रातलं पवित्र स्थान म्हणून आपलं ओळखलं जाणार आहे. आणि म्हणून मी आज कटू बोलणार नाही, परंतु काही दिवसांपूर्वी काही लोकांनी राजकीय विरोधकांनी आपोआप पसरवल्या. आता इथं शांतता राहणार नाही. इथे आता कोणतरी गालबोट लावेल. त्यांना मी सांगू इच्छितो हे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पवित्र स्थान आहे आणि म्हणून या पवित्र स्थानाचं पवित्र जपणं आपली संपूर्ण मालेगावकरांची जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून या कामाच्यासाठी वेळ प्रसंगी आपल्याला काही कटू जरी निर्णय घ्यावे लागले सर्वांना त्या ठिकाणी घ्यावे लागणार आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकर साहेबांच्या नावाला काही धक्का लागेल असं कृत्य दादा भुसेपासून तर घडणार नाही याची काळजी आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे घ्यावा लागणार आहे. आणि म्हणून आज जो काही प्रकल्प आपला आकाराला गेलेला आहे त्याचं एक छोटस काही थोडंफार काम अपुरं आहे. ते काम येणाऱ्या 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी पूर्ण केलं जाणार आहे. या पवित्र स्थानाची सुरक्षितता, शांतता, पावित्र्य, कायदा व सुव्यवस्था राखणं आपली सर्वांची मालेगावकरांची जबाबदारी असणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की हा अतिशय शुभ दिवस आहे. मी आज काही निगेटिव्ह बोलणार नाही. काही राजकीय द्वेषापोटी कदाचित काही लोकांच्या मनामध्ये राजकीय विरोधकांमध्ये दादा भुसेसाठी द्वेष असू शकतो. हे दादा, हे दादा, हे दादा भुसे करता कोण राजकीय नेत्याला द्वेष असू शकतो, परंतु हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून सर्वांना सोबत घेऊन सर्व गट तट पक्ष एकत्र येऊन आज हे पवित्र आपण या ठिकाणी क्षेत्र निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. आणि म्हणून मी पाहिलं चांगली गोष्ट आहे. आज बौद्धवासी आदरणीय छत्रपती भसे साहेबांची काही लोकांना फोन झाली. आदरणीय छत्रपती भसे साहेब नव्या पिढीला कदाचित माहीत असते, परंतु गेल्या 25-30 वर्षापूर्वी याच पुतळ्याच्यासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केलेला होता. आणि म्हणून मला वाटतं की त्यांचंही स्वप्न आज या ठिकाणी साकार झालं असेल असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. काही लोकांना चंदनजी भसे साहेबांची आज आठवण झाली. त्या काळामध्ये चंदनजी भसे साहेबांनी त्यांच्यासाठी त्या काळामध्ये शिवसेनेच्या विरोधात मोठा राजकीय
विरोध केलेला होता, परंतु मित्र म्हणून आम्ही त्याला अतिशय पॉझिटिव्हने घेतलं. ज्यांना आज आठवण झाली त्या काळामध्ये गांधी चंद्रजी भसे साहेबांचा वापर केला, परंतु चंद्रजी भसे साहेब जेव्हा दुर्दैवाने आजारी पडले तर त्या काळामध्ये त्यांना चंद्रजी भसे साहेबांची आठवण आली नव्हती. आणि मित्र म्हणून आम्ही चंद्रजी भसे साहेबांचा त्या ठिकाणी ऋण व्यक्त केलं आणि त्यांच्या कुटुंबाला सुद्धा एक सन्मान देण्याचं काम त्या काळामध्ये सुद्धा आपण सर्व मालेगावकरांनी त्या ठिकाणी केलं होतं. आणि म्हणून या शुभ दिवसाचं मी औचित्य सांगतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. साधारणपणे 2 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. पुतळ्याच्यासाठी त्या ठिकाणी निधी सरकार देत नाही. या संपूर्ण सुशोभीकरणाच्यासाठी स्मारकाच्यासाठी 2 कोटी रुपयाचा निधी आहे. मी राजेश तुमच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो की ज्यांनी रात्रंदिवस कष्ट केले. मध्ये मध्ये पाऊस पडला आणि संपूर्ण मालेगावकरांच्या उपस्थितीमध्ये हे भव्य स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. मी आपले जयेश शिरगावकर त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. त्यांनी हा भव्य दिव्य पुतळा आपण शेकडो लोक मालेगावचे पाहायला गेलो आणि त्यांनी हा भव्य दिव्य पुतळा उभा करण्याच्या पासून तर आजच्या सुद्धा कार्यक्रमाला ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. संपूर्ण मालेगावकरांनी टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. मी त्या सर्व कारागिरांचं 72 अभिनंदन करतो की त्यांनी रात्रंदिवस कष्ट केले आणि ही वास्तू आपल्याला या ठिकाणी उभी करून दिली. त्यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवा अशी माझी आपल्याला विनंती. भक्तेजी, मला सांगायला अभिमान वाटतो, आनंद होतो की कोणाकडून एक नया पैसा न घेता हा प्रकल्प या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. विषय पेक्षाचा नाही, परंतु या पुतळ्याच्यासाठी जे काही धम्मदानाचा विषय आहे, मला माहिती आहे मी राजकारणामध्ये आहे, मी काही साधू संत नाही, परंतु या पुतळ्याच्यासाठी जे धम्मदान आहे, या जनतेच्या आशीर्वादाने जे काही अंतपद भक्तिपद मालेगावला मिळालेलं आहे त्या पगारातून या पुतळ्याच्यासाठी निधी आपण दिलेला आहे की जेणेकरून कुठलाही चुकीचा एक नया पैसा या पुतळ्याला लागणार नाही. आणि म्हणून एवढी बारीक निरीक काळजी आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. धर्मदान पैशांचा विषय नाही. आज दादा भुसे जे काही असेल ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले साहेबांच्या आशीर्वादाने आहे. आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या आशीर्वादाने आम्हाला सर्वांना मालेगावकरांना काहीच कमी पडणार नाही हा मला या ठिकाणी विश्वास आहे. मी माझ्या सर्व सहकार्यांचा आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. गेली काही महिने त्यांनी जीवाचं रान केलं. हा प्रकल्प उभा करताना काही अडीअडचणी आल्या, तिथं मदत केली आणि काही वेळ प्रसंगी स्वतः सहन केलं. परंतु या शुभ कार्यक्रमाला गारबोट लागणार नाही या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याची काळजी घेतली. आणि म्हणून ज्यांनी कष्ट केले त्यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजावं अशी मी आपल्याला विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा आजचा दिवस मालेगावकरांच्यासाठी शुभ दिवस आहे. आज उत्तर महाराष्ट्राचं भव्य दिव्य स्मारक आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे.
लोसन पुलावरची क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले फक्त महिला आणि विद्यार्थिनींच्यासाठी अभ्यासिकेचं लोकार्पण झालेलं आहे आणि लोसन पुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण त्याचंही लोकार्पण आजच्या शुभ दिवशी त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि म्हणून मी आदरणीय भंतेजींचं स्वागत करतो, आपलं सर्व जनसमुदायाचं स्वागत करतो. सर्वांना कळकळीची विनंती आहे, आपण सर्वांनी उद्याच्या नंतर टप्प्याटप्प्याने या महापुरुषाचं या दैवताचं दर्शन आपण घ्यावं, त्याचं पावित्र्य राखावं आणि कोणी जेवणाचा स्वाद घेतल्याशिवाय आशीर्वाद प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि या कार्यक्रमाची सांगता जेव्हा आदरणीय भंतेजींच्या मार्गदर्शनाच्या नंतर होणार आहे तर जात असताना आपल्या सोबत लहान मुलं आलेले आहेत, महिला मुली आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, याची सर्वांनी काळजी घ्यावी. आणि मला वाटतं की जे आशीर्वाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे असतील, जे आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांचे असतील, जे आशीर्वाद महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले साहेबांचे असतील आणि जे आशीर्वाद या जनता जनार्दनाचे असतील ते हृदयात करून काढून धावू शकत नाही हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि परत एकदा आपलं सर्वांसाठी या ठिकाणी स्वागत करतो. सर्वांना माझी विनंती असणार आहे, आदरणीय भंतेजी दुसऱ्या राज्यातून आलेले आहेत, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं आशीर्वाद वचन आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे. आपलं सर्वांचं स्वागत, आपलं सर्वांचा आभार. या ठिकाणी शेवटचे 20 मिनिट आपण अगदी शांततेने ऐकावे. या ठिकाणी माननीय मंत्री आमदार दादासाहेब भुसे यांना मी या ठिकाणी पाचारण करतो की त्यांनी या ठिकाणी प्रमुख असलेले सगळ्याच भंतेजींचं या ठिकाणी स्वागत करणं या वेळेला शक्य होणार नाही, म्हणून आमचं एक वरिष्ठ भंतेजींचं आपण स्वागत करावं. भिक्खू संघाचं स्वागत झालं असं आम्ही मान्य करतो. वर कोणी जायचं नाहीये. दादासाहेब भुसे पूज्य भदंत डॉक्टर खेमो धोंगोजी महाकवी यांचं या ठिकाणी स्वागत करत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये या ठिकाणी जोरदार टाळ्यांमध्ये गजर करावा. या ठिकाणी प्रमुख फक्त आधी 2 भंतेजींची धर्मदेशना संपन्न होईल आणि